नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नर्मदे हर पारायणाचा 7वा दिवस. अध्याय 19 ते 21. श्री गणेशाय नमः. एकांग्री चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्ये ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंत सुलभ होतसे. बोलणे असोही आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यांतरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चया. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दीन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांची चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी. आले नरसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोणी. सन्मुख पाहुणी तयाला, आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जण, असो झालिया काही वेळ. समाधी उतरोणी तत्काळ, नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी, मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटी न सामावी. उठून या करीती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वरासती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपाज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतून येती. तेथेच वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बौद्ध धर्म कृत्य केली, दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थाचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुणी नरसिंह सरस्वतीसी. समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी. वार योषिता पाळुनी, तेसी द्यावे सोडुनी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जणी, मग सहजची सुरभुवणी. अंती जासी सुखाणी, ऐकोणी समर्थाची वाणी. आश्चर्य वाटले सकळा मणी, नरसिंह सरस्वती स्वामी असोणी. विपरीत केवी करतील, परी अंतरीची खुण. इति तत्काळ जाणून, पाहू लागले अधोवदन. शब्द एकण बोलवे, असो तेव्हा पासोणी. सिद्धी दिदली सोडोणी, येऊनी राहिली स्वस्थानी. धर्मकृत्य बहुत केली, यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासी ज्ञान साचार, समर्थ कृपेने जाहली. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात आणीवार, होणी बंड केली ज्यांनी. समर्थाची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले ज्यांच्या चित्ता, दर्शनाते पातला. सो कार्य चिंतोणी अंतरी, खडक दिदली श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडग हाती देतील. जावणी बैसला दूर, श्रेणी जाणले अंतर. त्याचे पाहुणी कर्म घोर, राजद्रोह मानसी. लगबगी उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवाडाची झाडावरी, तलवार दिली टाकोणी. कार्य आपण योजिले, ते शेवटान जाये भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊन
तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगिले कष्ट गेले व्यर्थची. आसो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजाश्रीत सरदार. माया पाश तोडूनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदी. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीशी मृत्यू समये पातला. पाहुनिया विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी नवल परी जाहले. दीनवदन पाहून दृढ घातली मिठी चरणी. तात्या कृती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्शया ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिता ती. बैला प्रती दिली मुक्ती मरण चुकले तात्याचे. आयशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परसत प्रेमळ भक्त 19वा अध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जय आजी करुणाकरा. जय जय आजी यतिवरा. भक्तजन संताप हरा. सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होती तरण. सांगता ऐकता पावन भक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी. ग्रस्त एक दर्शनासी समर्थाच्या पातला. करुणिया श्रीची स्तुती माता ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्य वदने करुणी. फकीराते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना इथेच भोजन देईजे. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जन जेव घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती ग्रस्ताते सत्वर. शेषान्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या ग्रस्ताचे मन शांशक झाले ते दवा. म्हणे वण याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. याती मध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट ही. हाला म्हणी ऐसा विचार तो समर्थास कळला सुत्वर. म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या. इतक्या माझे साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रस्त एक. येऊनी स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मिळावया साधन त्याच जवळी नसे परी. त्यासी देखोनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईसी आला. उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी ग्रस्त निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडोनी घाई घाई बाहेर येऊन या पायी ग्रस्त पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला. 10,000च्या दिदल्या नोटा आणोनी सत्वर. ग्रस्त म्हणी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थाचे वचन सत्य ग्रस्त आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त 20वा अध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत. झाले 20 अध्याय पर्यंत. करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळसाध्याय 21वा. कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजना कारणी संपवावा अवतार आता. ऐसे म्हणा माझी येता
जड देह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज शके 18 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निजरूपी षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाई अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करुणी आकृदत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जडमुढाला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालासे तेथेची बाळपण गेले आता कोपरली सैने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नामीज यांचे शंकर शेट त्यांसी स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्ध्यर्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हिची कथन केलीसे श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथेचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेची व्रत सकल चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्यासी त्यांनी न्यावया स्वामींसी पाठविले कारभार्यांसी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार तयाचे व्रत समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चुनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायात ते ऐकता पुणित श्रोते होती सत्यची 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरोपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे ग्रस्त कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात व्रत त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक ग्रस्त निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्द त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोणी तया उभयता ग्रंथ समाप्त केलासी स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय
त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळोत्या. अंगी सर्वदा विनयासो, व्रताभिमान तो नसो. सर्व विद्या सागर गवसो, भक्त श्रेष्ठाला गोणी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जी प्रसिद्धी साणिला. त्यांसी रक्षावे दयाळा, कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करुण आला घेऊनी विष्णू कवी. आपुल्या कंठी तत्काल घालुनी चरणी ठेविला भाल. सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परसत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ. नर्मदे हर.